राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, स्वामी महाराज की जय। तुकाराम 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 तुकाराम, सर्वांनी भजन करा। राम तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं निशमानंदी वल्लभं, ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। भक्तरत्नम संतवर्यं भक्तिमार्ग प्रबोधकं, परमात्म्य शीरतं वंदे श्रीपादाय पुनः पुनः, श्रीपादाय पुनः पुनः। सद्गुरुनाथ महाराज की। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा, विश्वसंत विश्वमौली महाविष्णू ननोबार आहे, जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबार आहे, संत शांत आणि श्रीमंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज, तुमचं आमचं सर्वांचं हृदय समर्थ सद्गुरु सच्चित आनंद स्वरूप श्री संत श्रीपाद बाबा, श्री संत रामदास बाबांच्या चरणाच्या आश्रय करून तुम्हा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन भगवंताच्या साधू संतांच्या कृपेने आपणा सर्व उपस्थित भाविक मंडळी सर्वांच्या संकल्पपूर्तीने हरिभक्तिपरायण परम सद्गुरु श्री संत श्रीपाद बाबा, श्री संत रामदास बाबा आनंद यात्री ग्रुप, तसे सर्व साधक बंधू भगिनी सर्वांच्या संकल्पपूर्तीनं आयोजित हा सत्संग ग्रंथचिंतन किंबहुना अमृत अनुभव चिंतन, आपण या सत्संगाचं आयोजन केलं आणि आपण सर्वजण या सत्संगाचे ग्रंथचिंतनाचे साक्षीदार झालात, त्याबद्दल प्रथमतः आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। या आनंद यात्री
ग्रुपनं हा कार्यक्रम जो खऱ्या अर्थानं राजगुरुनगर किंवा खेड या सर्व भाविकांकरता संप्रदायामध्ये ज्याची आवश्यकता आहे, खऱ्या अर्थानं परमार्थ करताना आपल्या जीवनामध्ये ज्याची गरज आहे, कारण परमार्थ हा आवडीवर जात नाही, परमार्थ हा गरजेवर जातो. आपण आवडीचा विचार करतो आणि आपण या आवडीचा विचार करताना ते प्रवचनही आपला एका प्रकारचा आवडीचा विषय होऊन गेला, कीर्तनही आपला सर्वांचा आवडीचा विषय होऊन गेला, कथा आपल्या सर्वांचा आवडीचा विषय होऊन गेला. हे आवडीचा विषय होऊ नये असं मला म्हणायचं नाही, परंतु या कीर्तनाच्या आवडीमुळं, प्रवचनाच्या आवडीमुळं, कथेच्या आवडीमुळं ज्याच्या आधारावर कीर्तन प्रवचन चालतात, ज्याच्या आधारावर कथा चालतात, त्या ग्रंथाकडं आज सर्वांची जरा पाठ फिरलेली दिसते. आपल्या सर्वांचं लक्ष, आपलं सर्वांचं चित्त, आपलं सर्वांचं अंतःकरण ग्रंथाच्या भूमिकेत येऊ शकत नाही. म्हणून महात्म्यांच्या कृपेने गेली अनेक वर्षापासून गावागावात तुम्ही कीर्तन ऐका, कथा ऐका, परंतु हे सर्व असताना आपण त्या ग्रंथाकडे आपण पाहत नाही. एक व्यवहारात जर युक्तिवाद करायचा ठरला, स्टँडवर वेळापत्रक आहे आणि स्टँडवर कंट्रोलर, आगार व्यवस्थापक, या दोन भूमिका आहेत. याच्यापैकी आपल्या दृष्टीने वेळापत्रक महत्वाचं आहे का आगार व्यवस्थापकी म्हणून कंट्रोलर महत्वाचा आहे? प्रश्न तयार झाला असेल आपल्याकडं. आणि तुमच्या अंतःकरणाचा श्रवणीय भाव जागृत करण्याकरता हे वेगवेगळी सत्र हे या ठिकाणी संकल्पित केलेली आहेत. या दृष्टीतून या ग्रंथ चिंतनातून वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रवचनातून वक्त्याला आपली विद्वत्ता मिरवायची नाही, हा ज्ञानाचं प्रदर्शन मांडायचं नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणातला जो भाव आहे तो भाव पहिल्यांदा जागृत करून त्या भावाला निर्वायचंय, मुरवायचंय. हे दोन बाजू आहे. तुकया बंधू म्हणे भावा, मज निर्वावे देवा. या भूमिकेतून खऱ्या अर्थानं हा या दोनच उद्देश, दोनच भूमिका अंतःकरणामध्ये संग्रहित करून हे सत्संग, वेगवेगळे ग्रंथ चिंतन या ठिकाणी आयोजित केले जातात. गेली 3 दिवसापासून आपण हा ग्रंथचिंतनाने सत्संग आयोजित केला. आम्हाला या सत्संगाला आपल्यापर्यंत 3 दिवस उपस्थित राहता आलं नाही. आमची काहीतरी या संबंधीची पुण्य सामुग्री ही सेवा करण्याकरता, सेवा घडण्याकरता जी पुण्य सामुग्री आहे ती सामुग्री अपुरी पडली. त्याच्यामुळं आम्हाला इथपर्यंत उपस्थित राहण्याकरता तो प्रतिबंध तयार झाला असतो. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपल्यापर्यंत येणं, आपलं सर्वांचं दर्शन व्हावं, हा एवढाच उद्देश अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं स्वीकारला आणि इथपर्यंत उपस्थित झालो. व्यासपीठावर बसण्याची कोणत्याही प्रकारची इच्छा नव्हती. याचा अर्थ बोलायचं नाही असाही त्याचा अर्थ करू नका, परंतु अगदी आपल्या, कारण एक बैठक तयार व्हावी लागते, वक्त्याची बैठक तयार असते आणि श्रोत्याची बैठक तयार व्हावी लागते. या अंगानं आमच्या दोन्ही महात्म्यांनी आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ठाव घेऊन आपल्या अंतःकरणाची बैठक इथं निर्माण केली. वातावरणानुसार, उपस्थितीनुसार, समोर असलेल्या परिस्थितीनुसार
इथं पदार्पण झाल्याबरोबर हा भाव या सत्संगाचा दृष्टिक्षेपात आला. आपल्या गेली 3 दिवसापासून आपण अमृत अनुभव या ग्रंथाचं चिंतन करत आहात. त्याचबरोबर दशमस्कंदाचं स्थार जो शांतीप्रभू एकनाथ मार्गे एकादशी स्कंद म्हणून 18,000 ओव्याचं जे भागवत, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकाळा जनार्दन एकनाथ आणि खांब दिला भागवत. हा संप्रदायाचा जो भागवत खांब आहे. आमच्या संत बहिणाबहिणी संपूर्ण संप्रत भूमिका सिद्ध करण्याकरता एक अभंगच दिला. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने रचिले आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालाशे कळस भजन कळा सावकाश, बहिणी म्हणे फडकती बजा, निरूपण केले ओझा. या प्रत्येक भक्ती पंचायतन याला अनुसरून संत पंचायतन या भूमिकेतून बहिणाबाईंनी संप्रदायाचा एक अभंग दिला. त्यामध्ये बहिणाबाई महाराजांनी भागवत हा संप्रदाय आहे, आपण ज्याला आज वारकरी संप्रदाय म्हणतो, त्याच्या संप्रदायाच्या मुळापर्यंत जर गेलं तर या वारकरी संप्रदायाला पूर्व काळामध्ये भागवत संप्रदाय म्हणत होते. भागवत हा ग्रंथाला भागवत हे नाव का देण्यात आलं ऐका. भागवत ऐकाची तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. तुकोबाराने अभंग दिला, ऐकाची तुम्ही भक्त भागवत. हा श्रोत्यांना हा भागवत हा अधिकार तुकोबारायने दिला. भागवत ही आपल्या प्रत्येकाची मूळ स्थिती आहे, प्रत्येकाची मूळ स्थिती आहे आणि त्या स्थितीला भागवत म्हटलेलं आहे. आणि ते भागवत शोध करत असताना शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी जे 31 अध्याय दिले, 31 अध्यायाचा एकादश स्कंद जे भागवत एकनाथ महाराजांच्या मुखातून एक एका शब्दानं साहित्याच्या प्रकारामध्ये एक एका ओवीनं हे जे संग्रहित झालेलं भागवत आहे, त्या भागवताचा आध्यात्मिक सिद्धांत या भूमिकेतून आपण 3 दिवस आदरणीय गुरुवर्य बाबांच्या मुखारविंदातून आपण ते चिंतन श्रवण केलेलं आहे. आदरणीय प्रत्येकाचा अनुभव या भूमिकेतून मौली ज्ञानोबारायांनी आपल्या श्री गुरूंसमोर आपला अनुभव व्यक्त करताना ज्या अनुभवाला अमृत म्हटलेलं आहे ते असणार अनुभवामृत, ज्याला आपण चिंतन अमृत अनुभव म्हणतो, त्या ग्रंथाचं चिंतन हरिभक्तीपरायण आदरणीय मेटकरी बाबांच्या मुखारविंदातून आपण खऱ्या अर्थानं श्रवण करत आहात. आणि त्यामध्ये एक ज्यावेळेला कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संबंधानं विचारणा करण्यात आली त्यावेळेला मी शिंदे बाबांना सांगितलं होतं, या संपूर्ण विषयाला अनुसरून गाथाभाष्य, मी उपनिषद म्हटलो नाही, गाथाभाष्य आपण त्या या एवढ्याच पदावर आपण चिंतन करूया. परंतु तशी परिस्थिती आपल्याला साथ दिली नाही. या दृष्टिकोनातून आता एक 2 दिवस आपले चिंतनाचे आहेत. तेवढ्या करता एक जगद्गुरु संत तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमन आणि त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष
या पवित्र पर्व काळाला अनुसरून आपला हा सत्संग या ठिकाणी संकल्पित आहे, आयोजित आहे. या भूमिकेतून तोही तुकोबारायांचा हा अमृत पर्व काळ तोही आपल्या दृष्टिक्षेपात यावा. कारण आपल्याकरता सिद्धांत म्हणजे अमृत अनुभव हेही चिंतन आहे. हा तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून तुकोबारायांचा अवतरण दिन म्हणजे तुकोबारायांची जयंती वसंत पंचमी, माघ शुद्ध पंचमी तुकोबारायांचा अवतरण दिन. त्याचबरोबर बाबाजी चैतन्य या सद्गुरूकडून तुकोबारायांना प्राप्त झालेला अनुग्रह ती असणारे माघ शुद्ध दशमी. त्याचबरोबर अनेक पर्व काळ आपल्या या सत्संगामध्ये साधले जातात. नवे नवे आपल्याला ते पर्व काळ साधायचे. काळ येत असतो, काळाला अनुसरून काही पर्व काळ येत असतात. जसा काळ जातो तसा काळाबरोबर काही पर्व काळही येऊन जातात. परंतु काळाला अनुसरून ते पर्व काळ साधायचे असतात. आणि ते पर्व काळ साधण्याकरता खऱ्या अर्थानं हा सत्संग देवतिळी आला, गोडे गोड जीवन आला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. मला एका सिद्धांतात बोलायचंय. देव तिळी आला आणि अंतरीचा मळ गेला. अंतरीचा मळ गेला आणि पर्व काळ साधला. खऱ्या अर्थाने हीच भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये जो प्रत्येकाच्या ठिकाणी स्वरूपाच्या दृष्टीनं जे प्रतिबंध तयार झालेले आहेत त्या प्रतिबंध बाद करण्याकरता हे वेगवेगळी ग्रंथसंपदा आपल्या संतांनी दिलेली आहे. कदाचित वाङ्मयाच्या भूमिकेतून जर पाहिलं तर ही नावं वेगवेगळी आहेत, परंतु संपूर्ण ग्रंथाचा विषय मात्र एकच आहे. काय परत ऐका, ते ग्रंथकर्ते तेही कदाचित आपल्या भूमिकेतून हे वेगवेगळे असतील, परंतु हे सर्व ग्रंथकर्त्यांचा अधिकारही एकच आहे. ऐका, भक्ती पंचायतांमध्ये ज्ञान, नाम, शांती, वैराग्य आणि स्त्री गुरुनिष्ठा म्हणजे स्त्री गुरु तत्व या ज्या पंचभूमिका सांगितल्या, याला अनुसरून ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकोबाराय आणि श्री संत निळोबाराय या संत. मग याचा अर्थ एवढे पाचच संत आहेत असं म्हणण्याचं कारण नाही. हे पाच जरी असले तरी ते एक आहेत. काय पाच जरी असले तरी ते एक आहेत. आपण चिंतन करताना पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंच तत्व जरी असले तरी ते एक आहेत. काय एका करतायत आणि एकापासून आहे. काय एका करता आणि एकापासून आहे. या पाचही तत्वाला एकाचाच आधार आहे. काय त्यांना आधार आहे आणि एकाच्या आधारातून एक, एकाच्या आधारातून एक असे पंच तत्वाचं जसं सूत्र आहे तसं या पाच संतांच्या संप्रदायामध्ये ते सूत्र सांगितलेलं आहे. ज्ञान स्वतंत्र नाही, नाम स्वतंत्र नाही, शांती स्वतंत्र नाही, वैराग्य स्वतंत्र नाही. या सगळ्या चारही भूमिका या श्री गुरु तत्वाकडे जातात. या पाचही भूमिकेने श्री गुरु तत्व सिद्ध केलं आणि श्री गुरु तत्वातून या पाचही भूमिका सांगितल्या. श्री गुरु शिवाय ज्ञान नाही, श्री गुरु शिवाय नाम नाही, श्री गुरु शिवाय शांती नाही आणि श्री गुरु शिवाय वैराग्य नाही. या पाचही भूमिका याच भूमिकेतून सांगितलेल्या आहेत. त्याच दृष्टिकोनातून आपण तुकोबारायांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तुकोबारायांचं जे गाथा भाष्य आहे, तुकोबारायांची जी अभंग गाथा आहे, ही अभंग गाथा
म्हणजे एक परमार्थाचं सूत्र आहे. हे प्रत्येक ग्रंथ जर पाहिलं ना तुम्ही, त्याच्या ओव्या मोजण्यापेक्षा, अभंग मोजण्यापेक्षा प्रत्येक ग्रंथाच्या संख्यात्मक पदाकडे ग्रंथ जात नाही. ऐका, संख्यात्मक पदाकडे ग्रंथ जात नाही. काय 18,000 भागवताच्या ओव्या जरी असल्या तरी भागवत मोठा, आणि 4,000 तुकोबारायांच्या अभंग गाथातले 4,000 अभंग आहे, म्हणून तुकोबाराय गाथा लहान आहे भागवतापेक्षा. असा अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा श्रवण करणाऱ्यांनी कधीच विकल्प तयार करू नये. त्याच्याही पेक्षा 65 ओव्याची चांगदेव 65 आणि 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी. कोणता ग्रंथ मोठा आहे? कोणताही ग्रंथ याच्यापैकी ज्ञानेश्वरी मोठी नाही आणि 65 ओव्याची चांगदेव 65 लहान नाही. 10 प्रकरणामध्ये हा अमृतानुभव जरी ग्रंथ असला तरी तो लहान नाही. मला सगळ्यात सांगायचंय तो सामान्य नाही. या सर्वांबरोबर 28 अभंगाचा हरिपाठ सुद्धा हा सामान्य नाही. अमृतानुभवाच्या बरोबरच हरिपाठ आहे. तुकोबारायांच्या गाथा बरोबरच हरिपाठ आहे. या ग्रंथाचे लहानपणाने कदाचित अक्षर हे कमी जास्त असतील. मला म्हणायचे त्या जशी जेवढे संख्यात्मक भूमिका वाढल्या जातात, ओव्यात्मक भूमिका वाढल्या जातात, अभंगात्मक भूमिका वाढल्या जातात, तसा त्या सिद्धांताचा विस्तार होतो. जसे युक्तिवादामध्ये जसे मंडपाचे खांब वाढले जातात, ऐका, मंडपाचे जसे खांब वाढले जातात तर ते खांब म्हणजे त्या मंडपाचा विस्तार असतो. ऐका, या भूमिकेतून त्या ओवीकडे जा, अभंगाकडे जा, अभंगाला जेवढी चरण असतील त्या अभंगातल्या सिद्धांताचा तेवढा हा विस्तार असतो. ऐका, आपला संबंध खांबाशी येतो का आपला संबंध मंडपाशी येतो? खांब अनेक आहेत, मंडप मात्र एकच आहे. काय? खांब अनेक आहेत, मंडप मात्र एकच आहे. ग्रंथ अनेक आहेत, परंतु सिद्धांत मात्र एकच आहे. त्या वेगवेगळ्या सिद्धांताचं चिंतन करण्याकरता आपण वेगवेगळ्या भूमिकेतून आपण ती ग्रंथ आपण चिंतन करता पुढे येतो. त्याच भूमिकेतून फक्त एवढं झालंय, एवढं लक्षात येतं. एका सोप्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं, सप्तामध्ये प्रवचन आहे, सप्तामध्ये कीर्तन आहे. गर्दी कोणाला जास्त आहे? कीर्तनला जास्त आहे. तेवढी गर्दी प्रवचनाला असू शकत नाही. कीर्तनला गर्दी का जास्त आहे बरं? याचं सगळ्यात महत्वाचं कारण, पहिलं कारण, कीर्तन हे गुणाकडे जातं. कीर्तन हे गुणाकडे जातं. आणि तुम्ही कथा हे कीर्तन हे ऐकत असताना ते गुणाचं प्रदर्शन मानलं जातं. आणि गुणाच्या दृष्टीनं गुण सगळ्यांचा आवडतात, कारण जीवभाव हा गुणात अडकलेला आहे. काय म्हणून तिथं गुणाचा विषय होतो. त्याच कीर्तनकाराला म्हटलं तुम्ही प्रवचनला या, तर कीर्तनकार प्रवचनला येत नाही, बोलणार नाही, प्रवचन करत नाही. मानधन देताना देणारे बी प्रवचनकाराला कमी देतात आणि कीर्तनकाराला जास्त. मग ही गुणाचाच भागत्व हा. इथं गुणानच सगळी निवड झालेली आहे. मला हेच मुद्दा मांडायचा आहे. आणि दुसरं, गुणाच्या भागाबरोबर सगळे अभंग हे फक्त गायनात अडकले. अजून ते सिद्धांतात म्हणण्यापेक्षा अभंग प्रवचनात आले पाहिजे. काय? अभंग प्रवचनात आल्याशिवाय आपण गुणापासून बाजूला निघणार नाही आणि आपण तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये येऊ शकत नाही. आपण तुकोबारायांच्या अभंगाच्या अगदी उशाला पायथ्याला आपण आहोत. आपल्या जर चिंतन केलं तर उशाला तुकोबार आहे
आणि आपल्या उषाखाली तुकोबारायची गाथा आहे. एवढ्या आपण जवळ तुकोबारायच्या जवळ असणे निकटची मंडळी आहे. परंतु एवढं विचार करताना तुकोबारायचे अभंगाला 400 वर्ष होऊन गेले. काय तरी सुद्धा आपण प्रत्येक अभंगापर्यंत अजून कीर्तनकार पोहोचलेला नाही. ज्ञानेश्वरी वाचायला आज कोणी माणसं मिळत नाहीत. काय जसं व्यासपीठ चालवायला कोणी मिळत नाही. प्रवचनाला कीर्तनाला बरे किती काही मिळतील, परंतु व्यासपीठ चालवायला पूर्ण ग्रंथ वाचायला कोणी मिळत नाही. पूर्ण ती ज्ञानेश्वरी घ्या, पूर्ण गाथा घ्या, वाचायला कोणी तयार नाही, वाचायला कोणी मिळत नाही. एका ओळीवर एका अभंगावर कीर्तन करायचं सांगा, परंतु गाथा वाचायला कोणी मिळत नाही. जर व्यासपीठावरच जर आज ग्रंथ वाचायला कोणी मिळत नाही, तर आता बाकीचे वाचायला कोण येणार आहे? कुणीच येऊ शकत नाही. म्हणून आज संत वाङ्मय आणि संत वाङ्मयापासून आपण तुम्ही आम्ही उपेक्षित आहोत. पाठीमाग तपपूर्ती वर्षाच्या निमित्तानं ज्यावेळेला आळंदी क्षेत्रामध्ये ज्यावेळेला अमृत अनुभव या ग्रंथाचं चिंतन आळंदीमध्ये आयोजित केलं, आळंदी क्षेत्रामध्ये तो अमृत अनुभव एक ठराविक महात्म्यांच्याच हातात होता. दुकानदाराचं मनोगत आहे बाबा. ते दत्तबुक डेपोला ज्यावेळेला आपल्याला इथं ग्रंथ अपूर्ण पडले त्यावेळेला ऑर्डर देण्याकरता ज्यावेळेला गेलो होतो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी 5च प्रती संग्रहित केल्या होत्या, ठेवलेल्या होत्या. तर 5 प्रती होत्या, त्या 10 वर्ष झाले तिला गिऱ्हाईक नाही मिळालं आळंदीमध्ये अमृत अनुभव ग्रंथाचं. परंतु ज्या वेळेला या तपपूर्ती वर्षाच्या निमित्तानं आनंद आश्रमामध्ये ज्यावेळेला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, तिथं अमृत अनुभव ग्रंथाचं चिंतन ज्यावेळेला आयोजन केलं आणि त्यावेळेला प्रत्येक जणाची त्या अमृत अनुभव ग्रंथाकडे जो भाव तयार झाला, तो ग्रंथ आपल्या संग्रहित असावा, संग्रहित व्हावा. ज्यावेळेला व्यासपीठावरून तशा प्रकारचं मार्गदर्शन झालं. प्रत्येकाने आळंदीमध्ये धाव घेतली, प्रत्येक बुक स्टॉल मध्ये अमृत अनुभव ग्रंथाचा शोध घेण्यात आला. परंतु अमृत अनुभव ग्रंथ मात्र कुठंच उपलब्ध झाला नाही. त्या दुकानदारानं शेवटी कंपनीकडं मनमोहन दूधकडे ऑर्डर दिली. त्यावेळेला दुकानदाराने सुद्धा तिकडं त्या कंपनीनं सुद्धा सांगितलं, जे प्रकाशन ज्यांनी केलं होतं त्यांनी सुद्धा सांगितलं एवढ्या प्रती उपलब्ध नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय? त्याला अधिकारीच नव्हता, ग्रंथाचा अधिकारीच नव्हता. ग्रंथाचे अधिकारी महत्वाचे. कीर्तन प्रवचनापेक्षा ग्रंथाचे अधिकारी व्हा. कीर्तन प्रवचन श्रवण करताना त्या ग्रंथाचे अधिकारी व्हा. त्या ग्रंथाचे अधिकारी झाल्याशिवाय आपला परमार्थाची भूमिका आपल्या लक्षातच येणार नाही. जरा हात जोडून कळकळीची विनंती करतो. मी वेगळं बोलू, कदाचित हे वेगळं बोलणं हे कदाचित वाटेल आपल्याला, परंतु त्याच्याशिवाय आपल्याला परमार्थाची दिशाच मिळणार. 2 भूमिका प्रत्येक ग्रंथातून पुढे येतात. एक दिशा आहे आणि एक दशा आहे. काय आज समाजाकडे जर पाहिलं, एवढी गर्दी सब परमार्थामध्ये, कीर्तनला घ्या, प्रवचनला घ्या, पंढरपुरात घ्या, आळंदीमध्ये घ्या, एवढी गर्दी आहे. परंतु तिथं जाऊन ती त्याच्यात महाकुंभ घ्या, काय ही गर्दी आहे. आणि बाबा समाज गर्दीला 16 म्हणतो. काय मौली ज्ञानोबारांच्या पालखीला 16 म्हटलं जातं ना, फक्त गर्दीमुळं. तुकोबारायांच्या पालखीला 16 म्हटलं जातं गर्दीमुळं. त्याच्यातलं जे आहे त्या पालखीतली दशा, पंढरपूर वाटेची पायी वारीतली दशा, काय वारी एक दिशा आहे आणि वारी एक आपल्या प्रत्येकाच्या जीवनातली दशा आहे.
काय, पण आपण ती वारी पायाकडे जोडली, अंतकरणाकडे जोडली नाही अजूनही. कोणाच्या किती झाल्यात मला माहित नाही. एक जण तर म्हणला हे पांढरे झालेत ना, हे वाऱ्या करून पांढरे झालेत, काही हरकत नाही. वारीला फक्त पाय जोडले, अंतकरण जोडलं नाही. अंतकरणाची भूमिका सगळ्यात महत्वाची. अंतकरण, परमार्थ तुम्ही कथा ऐका, कीर्तन ऐका, तुम्ही परमार्थाच्या, तुम्ही आळंदीला जा, पंढरपूरला जा, नवे तुम्ही महाकुंभाला, तुम्हाला जायचंय तुम्ही धामाला जा, चारी धामाला जा, कुठेही जा, परंतु कुठेही जात असताना आपल्या अंतकरणाची बैठक तयार झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं. जसं व्यवहारामध्ये युक्तिवाद जर द्यायचं, तुम्ही मार्केटला जात असताना मार्केट सजून तयार आहे. मार्केट प्रत्येक वस्तूनं तयार आहे. प्रत्येक वस्तूच्या संबंधानं मार्केटिंग, दुकाना स्टॉल तयार आहे. काय, त्या दृष्टीने तो वस्तू देणाराही तयार आहे. मार्केटमध्ये, बाजारामध्ये गर्दीही तयार आहे. कोणत्या दृष्टीने अपवाद करता येणार नाही. परंतु जरा एका सिद्धांताकडे जायचं ठरलं तर बाजार हे गर्दीलाच बाजार म्हणून राहिले. काय, गर्दीचं नाव बाजार नाही. जिथं दिलं जातं, जिथं घेतलं जातं, त्या व्यवहाराचं नाव बाजार आहे. कंट्रोल राहिलं बरं का. हा, काय, दिलं जातं, घेतलं जातं. बाजारात कोण असावा, देणारा का घेणारा, दोन्ही असावे, त्याशिवाय व्यवहारच होऊ शकत नाही. दुसरा युक्तिवाद करतो. एखादा प्लॉट म्हणा, जमीन म्हणा, तिचा व्यवहार करायचा ठरला तर त्या व्यवहार करण्याकरता लिहून देणार आणि लिहून घेणार या दोन्ही पैकी कोण हजर लागतो, मला दोन्ही हजर लागतात. म्हणजे हा अधिकार सांगितला. काय, हा अधिकार सांगितला. तसा इथं जे घ्यायचंय, पहिल्यांदा जे घ्यायचंय, आता वरचं चिंतन चालू आहे. काय, चिंतन अमृत अनुभवाच्या भूमिकेतून जे जे घेतलंय, जे जे स्वीकारलंय, जे जे तयार झालंय, त्या सगळ्यांचा बाद हे अमृतानुभवाचं चिंतन चालू आहे. काय, परंतु या भूमिकेकडे जाताना एक वासुदेव गेलाय. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम भोगी, मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आधारे. त्याच्यातल्या मला दोनच भूमिका महत्वाची आहेत. ही एक सांडी आणि दुसरा मांडी. या दोन पदाला अनुसरून मी चिंतना करता एक अभंग संकल्पित केला. तो अभंग म्हणजे मी चिमचवे आलो, पोटा आपोलिया आलो, आता पुरले नवस, गेली निवसोनी आस, दिले 12 बळी, गेलो मरोनी तये काळी, दुहीकडे पाहे तुका आहे तैसा आहे. या अभंगावर आपण चिंतन 2 दिवस आपण चिंतन करणार आहोत. या अभंगाकडे जाताना परमार्थाच्या भूमिकेतून आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने परमार्थाच्या या दोन भूमिका, जसं बाबा सांगायचे, श्री गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, कोर्ट या दोन भूमिकेवर आधारभूत आहे. एक दिवाणी आणि एक फौजदारी. गुन्हा दिवाणीतला आहे का फौजदारीतला आहे. काय, कोर्टामध्ये या दोन भूमिका जशा महत्वाच्या आहेत खटला चालवण्याकरता, या दोन भूमिका जशा महत्वाच्या आहेत, तशा परमार्थामध्ये ही एक सांडी आणि एक मांडी, याच भूमिका महत्वाच्या आहेत. पहिल्यांदा मी मांडी सांगत नाही. हे मांडी सांगण्याकरताच हा सत्संग आहे. काय, फक्त त्याच्याकरता जे आपण स्वीकारलेलं आहे प्रत्येकानं. जरा परत जे चिंतन चाललंय ना, पहिल्यांदा त्याच भूमिकेत येतो.
जे ग्राउंड तयार झालेलं आहे ना, कारण ग्राउंड जसा तयार असतो ना तसा खेळ उभा करावा लागतो. काय त्या ग्राउंडवरून तो खेळ कळतो. आता मी तुमच्या समोर आत्ताच बसलो, त्याच्यामुळं मी तर व्यासपीठावर बसल्यानंतर कोणता खेळ मांडणार, कदाचित आपल्या समोर शंका तयार झाल्या असतील. काय मी कोणताही खेळ मांडणार नाही. तर जे ग्राउंड तयार आहे ना, ग्राउंड तयार आहे म्हणजे मंदिराचं वातावरण, हे बाहेरलं ग्राउंड नाही. बाहेरलं ग्राउंड मी बोलून गेलो, अतिशय सुंदर वातावरण आहे. चिंतना लागी परिसर आहे बाबा, चिंतनास लागी वातावरण आहे. या चिंतना लागी वातावरण आहे आणि या चिंतनाच्या वातावरणात आपण येऊन बसलेलो आहे. या वातावरणातून आपल्याला आपल्या अंतःकरणातल्या वातावरणात जाता आलं पाहिजे फक्त. नाहीतर एकच ऐकून एकच 7 दिवसात एकच सिद्धांत तयार होऊ नये. काय कार्यक्रम सुंदर झाले. काय हा कार्यक्रम सुंदरतेवर घालूच नका. काय कार्यक्रम हा व्यासपीठाकडे लावूच नका, जोडूच नका. हा कार्यक्रमातलं प्रत्येक चिंतन हे आपल्या अंतःकरणाकडे घ्या, आपापल्याकडे घ्या. वक्त्याकडे घेऊ नका आणि वक्त्याचं वाटोळं करू नका. कारण बरेच वक्ते या श्रोते मंडळीनं हे सगळं ते तिकडं वक्त्याकडे दिलंय. काय म्हणून व्यासपीठावर वक्ते सुद्धा बिघडले. कोणी बिघडवले? श्रोत्यांनी बिघडवले. मला एकच भूमिका मांडायची आहे. ही बैठक आपली तयार आहे. 3 दिवसापासून एका विशिष्ट सिद्धांतानं आपल्या अंतःकरणाची बैठक तयार आहे. म्हणजे ग्राउंड तयार आहे. त्याच ग्राउंडचा आधार घेऊन इथं खेळ खेळायचा आहे. आणि कोणताही खेळ घ्या, अमृतानुभव घ्या, भागवतामृत घ्या, किंबहुना तुकोबरायांची अभंग गाथा घ्या, कोणताही खेळ घ्या. हा सगळ्यात महत्वाचं, तुमचं अंतःकरणातलं ग्राउंड सगळ्यात महत्वाचं आहे. आणि या दृष्टिकोनातून एक पहिल्यांदा जे आपण हा सत्संग आयोजित करताना आयोजकाचं उद्दिष्ट काय? कार्यक्रम कमी आहेत का? बाकी सर्व कार्यक्रमाच्या तुलनेत जर पाहता तर हा कार्यक्रम एवढा नाही. प्रदर्शन पाहता, कार्यक्रमाचं प्रदर्शन पाहता एवढा नाही. मग एवढाले कार्यक्रम चालू असताना, एवढे मोठे कार्यक्रम चालू असताना हा गेल्या वर्षापासून आमच्या शिंदे बाबा असतील, त्यांचे सहकारी, हा साधक मंडळीने का खटाटोप केला, का कार्यक्रम केला, त्यांच्या अंतःकरणातले आयोजन करताना त्यांच्या अंतःकरणातला उद्देश काय, याचा विचार आमच्या सारखीच्या दृष्टिक्षेपात नवे आपल्याच्या लक्षात आला पाहिजे. काय याच्यातून समाज उद्धारण्याची तळमळ त्या मुळाशी सापडते. समाजाला दिशा मिळावी, काय परमार्थाची दिशा मिळावी, हा अंतःकरणामध्ये महात्म्यांच्या कृपेने हा भाव तयार होतो. पहिला विषय परमार्थ आपल्या आपण करायचा. पहिला विषय आपला आपण करायचा. आणि मग निळोबरांच्या भाषेमध्ये आपण पावणे असुका अनिका हरिका मेळ देती. आपण चालताना कुणाला तरी हाताला धरून चालावं, ही संप्रदायाची परंपरा आहे. वाट दावी करी धरोनिया माझ्या विठोबाचा ऐसा प्रेमभाव, परमात्म्याचा भाव, परमात्म्याचं कार्य याच भूमिकेतून आहे. आणि ते परमात्म्याचं कार्य परमात्मा गुरु होऊन करतो. आपणची देव होय गुरु होऊन आंधळ्याला हाताला धरणं, पांगळ्याला हाताला धरणं, मुक्याला हाताला धरणं, बैऱ्याला हाताला धरणं ही जीवाची व्यथा आहे, जीव दशा आहे. वारकरी रीतीने मालिकेमध्ये आंधळा, पांगळा, मुका, बैरा
कोण आहे तर ही जीव दशा आहे. तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेली ही जीव दशा आहे. ही जीव दशा आपण मांडलेली आहे. पहिलीच प्रत्येकाने मांडलेली आहे. नुसती मांडली नाही, तेवढी घट्ट बसलेली आहे. आपण परमार्थाच्या प्रत्येक भूमिकेतून जाताना आपण जीवपाना घेऊन जातो. जीवपाना राखून परमार्थ करतो. जीवपानाला बाद आला नाही पाहिजे. आपण कुठं जरी गेलो तरी काय जीवपानाला बाद नाही आला पाहिजे. राखोडिया होतो ठाव अल्प जीव लावून तुकोबाराय चिंतन करतात. जीवपणा अल्प आहे, परंतु तो अल्प जीवपणा मी अनादी काळापासून मी राखून होतो. काय हे चिंतन करता करता जीवपणा बाद करायचा आहे. जीवपणा बाद झाला पाहिजे. एक एक भूमिका याच्या ज्ञानाच्या भूमिकेतून आपण पुढे पुढे जातो. स्विचारणात हनुमानस संशक्ती सत्वापत्ती पदार्थावाविनी तुर्यगा या प्रत्येक भूमिकेतून ज्ञानाच्या भूमिकेतून वाढत जातो. भक्तीच्या भूमिकेतून तीच भूमिका सांगितली. श्रवण म्हण 6 भक्ती रामायणामध्ये 6 भूमिका सांगितल्या. अयोध्या खंडामध्ये रामचंद्र प्रभूंना सभास्थानी पाचारण करताना राज्याभिषेकाच्या सभास्थानी पाचारण करण्याकरता ज्यावेळेला तो सुमंत रामचंद्र प्रभूंच्या महालात गेला, रामचंद्र प्रभूला सभास्थानी पाचारण करण्याकरता, तर तो रामचंद्र प्रभूंच्या महालामध्ये भगवान श्रीरामापर्यंत तो रामापर्यंत कसा पोहोचला त्याचं चिंतन रामायणामध्ये भागवत रामायणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्याच्यामध्ये श्रवण मनन चिंतन निदर्श ध्यासन तत्वपदार्थ शोधन त्याच्यामध्ये साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्षात रामाचं दर्शन जिथं त्या सुमंताला झालं. सुमंत म्हणजे इकडं तो सुमंत म्हणजे सद्बुद्धी. काय बुद्धी आणि त्याच्यातली सद्बुद्धी ती कुठे म्हणू नये. दैशी दीपकळ दाकुटी बहु ते जाते प्रगती ते तर सद्बुद्धी थिकुटी म्हणू नये. ती सद्बुद्धी म्हणजे हा सुमंत सांगितला. मंत म्हणजे बुद्धी आणि त्या मंत या पदाला सु हा प्रत्यय लागला. मंत हा धातू व्याकरणामध्ये आणि त्या मंत या धातूला सु हा उपसर्ग लागला आणि सुमंत शब्द तयार झाला. सुमंत म्हणजे जरा क्षमा मागून जर बोलायचं ठरलं, सुमंत म्हणजे चांगला मंत्री. चांगला म्हणजे गोड गोड बोलणारा. त्याचा सुमंत हा ज्याचा संबंध रामाशी येतो. आपण चिंतन करतच आहात. ज्या बुद्धीचा संबंध परमात्म्याशी येतो, ज्याचा संबंध रामाशी येतो तो सुमंत. रामायणामध्ये त्याचे हे भक्तीचे 6 अंग सांगितले आणि आपण 9विधा भक्ती या नवविधा भक्तीतून एका भक्तीतून आपण आत्मनिवेदन आपण तुकोबारा याला म्हणतात देव पहावो उंच ठाई उभे राहावो. हो, देव देखिला तो नाही कोणाशी भ्याला. तुकोबारायचं चिंतन या भूमिकेतून तुकोबारायनं ती स्थिती प्राप्त केली. तुकोबाराय या भूमिकेला पात्र झाले. तुकोबारायनं परमार्थिक दशेमध्ये म्हणून तुकोबारायचा जन्म 2 वेळेला सांगितलेला आहे.
एक संसारिक कुळातला जन्म आणि एक सांप्रदायिक कुळातला जन्म. ऐका, हे मरणाचे विधी होतात ना, हे संसारिक कुळात आपण जे जन्म घेतला आणि संसारिक कुळाचे विधी आपल्यावर केले जन्माला आल्यानंतर 12 संस्कार ते केले, म्हणून त्या संसारिक कुळाचे विधी हे मरणानंतर करावे लागतात, म्हणून तो विधी करतात. परंतु खऱ्या अर्थानं मरायचा विधी हा मेल्यानंतर नाही करायचा असतो, तो जिवंतपणीच करायचा असतो. आणि तेवढ्या संस्काराशिवाय माणसं मारतात. तो संस्कार होत नाही, तो संस्कार तसाच राहतो. मूर्ती प्राणप्रतिष्ठा जरी केली, तुम्ही कोणती मूर्ती घ्या, कोणत्याही धातूची घ्या, मूर्ती प्राणप्रतिष्ठा करताना सुद्धा मूर्तीवर तो संस्कार करावा लागतो. त्याच्याशिवाय मूर्ती मध्ये प्राण स्थापित होत नाही, तो विधी करावाच लागतो. संन्यासाला दीक्षा घेत असताना तो विधी करावाच लागतो. तुमचा आमचा तो विधी करावाच लागतो. तो संस्कार केल्याशिवाय मृत्यू प्राप्त होत नाही. अंडरलाईन दिस पॉइंट. त्याच्याशिवाय आपण मरूच शकत नाही. तुम्ही बाकीचे कोणतेही विधी करा, कुठं करा, काशीला जाऊन करा, नाही तर काशीला जाऊन मारा, तो विधी केल्याशिवाय. आणि तो विधी श्री गुरु आपल्यावर करतात, त्याला आपल्या स्वरूपाचा विधी म्हणतात. काय आपल्या जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान, दरोनी चरण उत्तीर्ण भावे. तुकोबाराने एक अभंग दिला आणि याचा उपक्रम तुकोबाराने सांगितला. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटी क्रियामान. काय प्रारब्ध तुटी, संचित तुटी आणि क्रियामान तुटी, यालाच म्हणतात मग कासयाने पुन्हा संसार. बीजाचे अंकुर दग्ध होती. आणि त्याच्या पुढलं प्रमाण सांगितलंय, जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान. पिंडदान, जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान. पिंडदान म्हणजे काय? हे विधीचं प्रवचन नाही. पिंडदान म्हणजे काय? भाताचा का कणकीचा? देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल लागवा तुका म्हणे आनंद. काय पिंड म्हणजे काय? अरे पिंड म्हणजे प्रत्येकाचं स्वरूप. पिंड म्हणजे प्रत्येकाचं स्वरूप. पुढं सांगितलं तुका म्हणे निज भोग येईल निजता, नाही होईल सत्ता. याला मरण म्हटलेले. काय ही मरण? मरण म्हणजे भक्ती. तुकोबाला सांगायचंय मरण म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे काय? देव साधन, परमात्मा साधन. साधन म्हणजे असलेला आपल्या जवळच आहे. तुम्हाला प्रवचनला कोणी बसवलं? म्हणा ना, त्यांनीच बसवलं. कोण ऐकवतोय? मी म्हणणार नाही तोच ऐकवतोय, पण ऐकवतोय कोण? म्हणा तोच. बसवलंय कोणी? त्याने. बोललेलं बोललेलं कळवतो म्हणू का? आता बोललेलं कळवतो कोण? अरे बोललेलं जे सांगितलं जातं त्याचं ज्ञान होतं. कोणाला? आपल्याला का त्याला? ज्ञान कुणकडे लावायचं? परमात्म्याकडे लावायचं का आपल्याकडे लावायचं? आपल्याकडे घ्यायचं ज्ञान, देवाकडे नाही लावायचं ज्ञान. काय हा प्रकाश सूर्याकडे नाही लावायचा. काय प्रकाश हा सूर्याकडे नाही जोडायचा. आपण म्हणतो सूर्यप्रकाश, पण ते सूर्याला माहितीये का आपला प्रकाश? त्याने पाहिलं का कधी आपला प्रकाश? कोणी? त्याने प्रकाशावर पाहिलं नाही, त्याने अंधारावर पाहिलं नाही. कोणी? जाऊ दे, त्याला अंधार पाहता येणार नाही, पण त्याने कमीत कमी त्याचा प्रकाश आपण पाहतो का नाही?
आपला प्रकाश. अरे आपण हे पाहतो ना, पहिला आपला प्रकाश पाहतो आणि मग या भौतिक जगताला पाहतो. हा पहिला आपला प्रकाश आहे. कुणाचा प्रकाश आहे? हे जे प्रत्येक भौतिक वस्तूला पाहतो आपण, हा प्रकाश कोणाचा आहे? कारण प्रकाशात वस्तूचं दर्शन आहे. प्रकाश प्रदर्शन मांडत नाही. प्रकाशात त्या वस्तूचं दर्शन आहे. आता मुद्दा होऊन गेला भागवतामध्ये अगोदर. काय? त्या वस्तूचं प्रकाश हा त्या वस्तूचं दर्शन घडवतो आणि त्या वस्तूचं दर्शन घडून प्रकाश तेवढ्याची तेवढा शिल्लक राहतो, तसाची तसा शिल्लक राहतो. तुम्ही प्रत्येक वस्तूचं दर्शन घेऊन तुम्ही तसाची तशी शिल्लक राहता, तेवढीची तेवढी शिल्लक राहता. जर अशा आपला जर प्रकाश इकडं तिकडं प्रत्येक वस्तूला पाण्यात जर खर्च झाला असता तर आपलं जसं आतापर्यंत आयुष्य जात आहे ना, तसा आपला प्रकाशही कमी कमी होत गेला असता. होतो का प्रकाश कमी? प्रकाश शिल्लक राहतो. अरे तो प्रकाश जो आहे ना आपल्यातला, तो प्रकाश म्हणजे खऱ्या अर्थानं या पिंडापासून त्या पिंडापर्यंत हे प्रकाशच व्यवहार करतो, प्रकाशच कार्य करतो. आणि तो प्रकाश म्हणजे तुम्ही आहात. आणि तो प्रकाश ज्यात हा तुमचा पिंड सांगितलाय, पहिला पिंड कोणता? कारण भूमिका दोन गेलेल्या आहेत, ब्रह्मांड पिंडांड. हो, या दोन भूमिका गेलेल्या आहेत, पिंडांड आणि ब्रह्मांड. काय? जसं ब्रह्मांड आहे ना तसंच पिंडांड आहे. काय? जेवढा ब्रह्मांड आहे ना तेवढाच पिंडांड आहे. जेवढा आत्मा आहे ना तेवढाच परमात्मा आहे. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पासारा हरिविना सारा व्यर्थ ब्रह्म. कारण तेवढं हे सगळं तेवढून तेवढंच आहे. हे तेवढून तेवढे भगवंताने हे सगळं विश्व निर्माण करताना हे सगळं मांडलेलं आहे. ऐका, हे सगळं मांडलेलं आहे बाहेर. आणि बाहेर जसं मांडलेलं आहे परमात्म्यानं तशीच रचना तुमच्या आमच्या जीवाच्या भूमीतून केली. म्हणजे परमात्म्यानं तेही मांडलेलं आहे. याला पहिली भूमिका एक अज्ञानामध्ये पहिल्यांदा हे सगळं मांडलेलं आहे. हे अज्ञानातलं मांडलंय. तुकोबाऱ्यानं जे अभंग दिला वासुदेवातला, सांडी मांडी, ही अज्ञानातलं मांडलं नाही आणि अज्ञानातलं सांडणं नाही. काय? हे मी अलीकडलं जे काय आपण काय काय मांडलंय पहिल्यांदा. या भूमिकेकडे जाताना एक अभंग गेला, ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुवे. म्हणजे पहिल्यांदा ना कळे, इथून त्या अभंगाचा भाव सुरू होतो. ना कळे, पहिल्यांदा ना कळे ते कळे. जे कळत नाही ना पहिल्यांदा ते कळून घ्यायचं. आणि जे कळलं ना आता बर का, जे कळालं ना ते परत ना कळे या भूमिकेत यायची. जरा कठीण वाटण ऐकायला, परंतु काय नाही, नाथमहाराजांचा अभंग घ्या. पहिल्यांदा ना कळे, परत ना कळे ते कळे, आणि कळे ते ना कळे. आणि मग हे जर ना कळेच आहे तर मग आधी कशाला ना कळे? काय मला सांडीन मांडी, मला फक्त एवढ्या सिद्धांताकडे यायचंय आणि प्रवचन संपवायचे. काय? हे ना कळे. आता का ना कळे? ना कळे म्हणजे काय? कळत नाही. कळत नाही म्हणजे काय? ज्ञान नाही. ज्ञान नाही म्हणजे काय? अज्ञान. हे संपूर्ण जे जे डोळ्याला दिसतंय, ऐका मी पहिल्यांदा मांडी सांगतो. जे जे डोळ्याला दिसतंय, आता आपल्याला फक्त बाहेरच दिसतंय. अजून काय? अजून आपल्याला आतमध्ये दिसत नाही. बाहेर जसं दिसतं ना तसंच आतमध्ये आहे. बाहेरनं जसं सगळं अज्ञान आहे, हे सगळं अज्ञान आहे. अज्ञान आहे म्हणजे खरं नाही. बाहेरलं जसं खरं नाही ना, त्याच भूमिकेतून आतलं सुद्धा खरं नाही. चिंतन तेच चालले ना.
ऐकलं ना? ऐकलं असेल. डोळा मी नाही, पाहणारा मी नाही. डोळा मी नाही, पाहणारा मी नाही. कान मी नाही, ऐकणारा मी नाही. म्हणजे बाहेर आपण पाहतो हे सगळं सगळं जे जसं मांडलेलं आहे भगवंतानं रचना करताना, हे जसं मांडलं ना तसं तुमचा जीवपणा मांडलेला आहे. तुकोबारायांनी एक अभंग दिला, देव कातर, देव कातर तुका म्हणे अभ्यंतर. परमात्म्याने हे सगळं मांडलंय. ऐका, आणि हे जे सगळं मांडलंय ना, काय काय मांडलंय आपण चिंतन आपण तेच करत आहोत. आणि तुकोबारायानं मी आणि मज या दोन भूमिकेतून काय, मज म्हणजे बाहेरचं, मी म्हणजे आतलं. आणि तुकोबाराय चिंतन करतात हे जे मांडलेलं आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या भूमिकेमुळे तो जीव आहे म्हणून त्याला जीव म्हटलं. गुन्हेगार ओळखायचा कसा? गुन्हेगार ओळखायचा कसा? गुन्हेगाराला कपडे कोणते असतात? आपण घालतो हेच कपडे असतात. कैद्याला म्हणलो नाही बरं मी, कैद्याचे कपडे वेगळे असतात. काय, तो गुन्हेगार शुद्ध होऊन शिक्षा भोगतोय तो कैदी. काय, त्याचे कपडे ठरलेले आहेत. पैठण आमच्या खुलं कारागृह आहे. पैठणला धरणाच्या शेजारीच आहे खुलं कारागृह. महाराष्ट्रातले जवळजवळ 10,000 एकर जमीन आहे कारागृहाची. महाराष्ट्रातल्या सगळ्या कायद्यांना शिक्षा झाली का तिथं ते शेती करायला तिथं कैदी येतात. कच्चे कैदी असते, पक्के पक्के कैदी. तिथं मुक्त कैदी म्हणतात त्याला, खुले मुक्त. काय मुक्त म्हणजे ते काय बेड्या नसतात, काही नसतं आतमध्ये. मुक्त म्हणजे आपले तुमच्या आमच्यासारखे गावच आहे. ते कैद्याचे 2 गाव आहे, दक्षिण जायकवाडी आणि उत्तर जायकवाडी. कैद्याचे मोकळे म्हणजे आपल्यासारखे घरं बांधून कैदी राहतात, परंतु ते कैदी आहेत, त्यांना जाता येत नाही. सुपरवायझरने सांगितलेले जसे आपल्या गावातल्या माणसांना ठराविक त्या कामाला जायचं, ज्याने त्या कामाला जायचं, तशा कैद्याने ज्यांना नेमून देईन ना तो सुपरवायझर, त्या कामाला त्यांनी जायचं. मोकळेचे कोण? कैदी म्हणतोय आपण. पण ते कैदी ओळखतात, त्यांनी ड्रेस कोड त्यांना एक असतो. 26 जानेवारीला सगळ्या कैद्याकरता एक मुस्लिम अधीक्षक होते तिथं, कारागृह अधीक्षक. मुस्लिम आले होते बदलून. त्या मुस्लिम अधीक्षकानं असा एक हे केलं का कायद्याकरता 26 जानेवारीला कीर्तन ठेवायचं कायद्याकरता कारागृहात. आणि ते कीर्तन आपलं ठेवण्यात आलं. ज्यावेळेला पहिल्या आतमध्ये काही जायचं संबंध नाही, प्रवेशच नसतो आतमध्ये, नुसता आम्ही दरवाज्यातून पैठणला जात असतो. आतमध्ये काय माहित नाही. पहिल्यांदा जवळ राहून आतमध्ये जाण्याची कधी वेळ आली नाही कारागृहात. ज्या वेळेला कीर्तनाला 26 जानेवारीच्या दिवशी कीर्तन ठेवलं ना, तुम्हाला सांगतो कैद्यातले सुपरवायझर स्वागताला सगळे, म्हणजे त्याला तुम्ही तुमच्या भाषेत पोलीस म्हणा, तिथले कारागृहातले सगळे पोलीस, सगळे कैदी त्यांच्या ड्रेसमध्ये, सगळे कैदी एका ड्रेसमध्ये, त्याच्यातले सुपरवायझर पोलीस. आणि ज्यावेळेला त्या गेट पासून ज्यावेळेला आतमध्ये नेलं, मला कळनाच आपण महाराज आहेत का कैदी आहेत. सगळे सगळे पोलीस सगळे पुढून हे कैदी पुढं आतमध्ये नेलं. ते मुस्लिम अधीक्षक होते, एवढे सांप्रदायिक ना, मी सांगितल्याशिवाय राहणारच नाही. आतमध्ये नेलं, ध्वजारोहण झालं,
ध्वजारोहण अशा रेष मारलेल्या, आपण जसं आपण शाळेमध्ये रेष मारले जातात ना, सगळं वातावरण काय त्याचं एक ट्रेस. हो तुम्हाला सांगतो, मी जेवढी आतापर्यंत आयुष्यात जेवढी कीर्तनं केली, माझा तेवढा भाव कुठंच तयार झाला नाही, कुठंच तयार झाला नाही. सगळे कैदी, कोण दुसरं कोणीच नाही, सगळे कैदीच कीर्तन. टाळकरी सुद्धा कैदी, कैदी कारण टाळकरी बर आहेत. त्या मुस्लिम नुसतं कीर्तन ठेवलं आणि पुढल्या वर्षी लगेच सप्ताह सुरू केला. कैदी कीर्तनकार आंधळे महाराज म्हणून उत्कृष्ट महाराजात कीर्तनकार आहेत ते कैदी. त्यांची शिक्षा झाली, शिक्षा संपली, मुक्त झाले, त्यांचा काळ संपला शिक्षेचा, तर ते बाहेर आले नाहीत. त्यांनी जीवनच काय त्याला समर्पित केलं, म्हणजे मी इथंच राहणार, समर्पित जीवन. कारण कारागृहातच कीर्तन करायला लागले ते, तर ते शिक्षा संपल्यानंतर ते परत आले नाही. तिथं त्या कीर्तनामध्ये आपल्याला केजला, कळमला ते मुंडे महाराज नव्हते आले का, तिथं त्या सगळ्या कायद्यात ते होते. आमचा परिचय तिथं झाला आणि कीर्तन संपल्यानंतर तिथं मला ते जवळ चिकटले ते, आणि खऱ्या अर्थानं तिथून त्यांनी तो अनुभव घेण्यात आला. कोणाचा ते कैदी ते, म्हणून मी त्यांना बोलत होतो विनोदाने, चला ना वृंदावनला. आता म्हणजे त्याच्यावर विषय निघाला, चला ना वृंदावनला. नाही ना बाबा, चला ना कळमला, साताराला या कार्यक्रमाला 5 दिवस या ना. नाही ना. मग जसा फोन आला का तसं त्यांना म्हणतो, तुम्ही आतमध्येच बरे होते. हा विषय मी कशा करता तयार केला, मुक्त कैदी. ऐका, कैद्याला ड्रेस कोड आहे, परंतु मी म्हणत होतो गुन्हेगाराला ड्रेस कोड नाही. ऐका, मग कसा वागायचा गुन्हेगार, बरोबर ना? कसा वागायचा गुन्हेगार? आपण गुन्हेगार आहोत हे लोकांनी म्हणायचं का स्वतः म्हणायचं? अरे परमार्थाची भूमिका आहे बरं ही. काय जसा गुन्हेगार स्वतः म्हणत नाही मी गुन्हेगार आहे, तो गुन्हेगार कुणी म्हटलं तरी तो स्वीकारत नाही, तसे तुम्ही आम्ही जीवपणा स्वीकारत नाही. पहिला जीवपणा स्वीकारत नाही आणि जीवपणा बात करत नाही. ही पहिली भूमिका तुमची आमची. बोलून गेलो जीवपणा आपण जसाची तसा. आपण सांप्रदायिक ड्रेस कोडवर आलो, सांप्रदायिक कपडे घालून राहिलो, सांप्रदायिक कपड्यात वावरतो म्हणून काय जीवपणा गेला का आपला? मलाच प्रश्न पडतो, तुम्ही कोणाला महाराज म्हणताय? आणि तुम्ही महाराज म्हणता म्हणता आम्ही महाराज होऊन बसलो. आता काय आम्ही खाली उतरू काय आता? आम्हाला महाराज जसा तुम्हाला, म्हणजे आम्ही तुमच्या तसेच बरं, जसा तुम्हाला जीवपणा घट्ट चिकाडला, काही केल्या जीवपणा आपण समजून घेत नाही, काही केल्या, काही ऐकलं, कोणाचं ऐकलं आणि किती ऐकलं तर जीवपणा आपला बाद होत नाही. तसा आम्ही तर महाराज आहे. आता आमचा महाराजपणा बाद करायचा आहे आता. कारण महाराजपणाने सुद्धा संप्रदायामध्ये बराच घोटाळा तयार केला. त्याच्यामुळे परमार्थाची दिशा समाजाला मिळायला तयार नाही. परमार्थ म्हणजे काय समाजाला कळायला तयार नाही. हा सगळा अवमेळ कुणी केला? म्हणा महाराजांनी केला. मी नाव नाही सांगत, माझा रोग कोणाकडेही नाही, प्रवृत्तीकडे. ही प्रवृत्ती महाराज ही प्रवृत्तीकडे आहे. सगळ्यात महत्वाचं कारण हे स्वीकारला तयार नाही. तो इथं महाराजपणाही बात करायचा आहे. इथं श्री गुरु पदवीवर इथं ती जसा गुरु बात करा, गुरु बात करायचा आहे. कोणत्या ग्रंथात तिथं महाराज तो कुठं सापडा ना, कोणत्या ग्रंथ कुठं सापडा ना बाबा.
कुठंच प्रश्न तयार झाला. कधी कधी प्रश्न तयार होतो नेमकी महाराज म्हणतात कोणाला. याच भूमिकेतून आपणच देव होय गुरु, याच भूमिकेतून मला त्याच भूमिकेतून एक उत्तर समोर आलं. 9व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक गेला राजोवाच. काय 9व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक इदम तु ते गुह्यतम प्रवक्ष्याम्येन सूयते ज्ञान विज्ञान सहितम मोक्ष अशुभात. त्याच्यात राजोवाच म्हणून इथं ज्ञानोबारांनी चिंतन केलंय. जी राजसत्ता आहे, राज त्रिपुटी आहे, राज, राजा आणि राज्य. ज्याच्याकडे सत्ता असते तो राजा असतो. म्हणजे पहिलं राज ही सत्ता ज्याच्याकडे असते तो राजा होतो. आणि जो राजा होतो राज्य त्याच्या ताब्यात असतं. जशी ही त्रिपुटी आहे ना, या राज्याला आणि राजाला सत्ता आहे राज, राजविद्या राजगुह्य. राजविद्या म्हणजे राज या पदाची सत्ता आहे. तशी परमार्थाचा अधिकार, परमार्थ करण्याचा अधिकारी तोच होतो ज्याला ही राजसत्ता, राजगुह्य, राजविद्या 24 मंत्र सांगितले. आला विषय म्हणून बोलतो आणि त्याला एखादा विषय घेऊन यायचं असं नाही. 24 मंत्र सांगितले शास्त्रामध्ये. भगवंताच्या भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. 24 मंत्र आहेत, 24 अवतार आहेत, 24 मंत्र आहेत. त्याला अनुसरून 10 अवतार आहेत, त्याला अनुसरून 6 अवतार आहेत. अंश 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 कला आवेश पूर्ण आणि पूर्णतम हे 6 अवतार आहेत. या 6 अवतारानुसरून मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी हे 10 अवतार आहेत. 24 अवतार सांगितले आणि 24 अवतारानुसरून अनंत अवतार सांगितले. त्याच्यामध्ये 24 मंत्र आहेत आणि 24 मंत्रामध्ये एक राज मंत्र आहे. 24 विद्या आहेत, त्याच्यामध्ये एक प्रधान विद्या आहे. ती प्रधान विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. ज्ञानोबरायपर्यंत संप्रदायाला या संप्रदाय येत असताना त्या विद्याही ज्ञानोबरायपर्यंत चालत आल्या. परंतु पाठीमागे ज्ञानोबरायच्या पाठीमागे हे 84 जे सिद्ध आहेत नाथ संप्रदायातले, या प्रत्येकाने एक एक विद्या स्वीकारली. नाथ संप्रदायात प्रत्येकाने एक एक विद्या स्वीकारली. काय प्रत्येक विद्येचे अधिकारी झाले ते नाथ. नवनाथ ग्रंथामध्ये तुम्ही ते सगळं पाहून घ्या. या 24 विद्या या सगळ्या ज्याने त्याने घेतल्या, 84 सिद्धाने घेतल्या. संप्रत या भूमिकेतून, संप्रदायाच्या भूमिकेतून एकच विद्या ज्ञानोबरायपर्यंत आली, ती म्हणजे ब्रह्मविद्या. ज्ञानोबरायपर्यंत ती विद्या आल्यानंतर ज्ञानोबरायाने जरा प्रत्येक अंगानं जर ज्ञानोबरायांचं चरित्र जर पुढे जर आलं ना, तर ज्ञानोबरायांच्या अंतःकरणाचा अधिकार पुढे येतो. काय विचार आहे ज्ञानोबरायांचा. प्रत्येक संतांमध्ये ज्ञानोबरायांचा प्रत्येक गोष्ट ज्ञानोबरायापर्यंत जर आली ना, म्हणून ज्ञानाला विवेक म्हटलेले. विवेक ज्ञानाला कोणत्या भूमिकेत, संप्रदायाच्या भूमिकेतून ज्ञानोबरायापर्यंत ब्रह्मविद्या आली. ज्ञानोबरायानं ते तर विचार केलाच पाहिजे. चांगला विचार केला तर ज्ञानोबरायाने विचारच केला. आता या दृष्टिकोनातून ये गुरु एक शिष्य परंपरा ज्ञानोबरायांपर्यंत आलेली होती. ज्ञानोबरायाने तोही विचार केला आणि एक गुरु एक शिष्य परंपरा खंडित करून संप्रदायाची व्यापकता ज्ञानोबरायांनीच वाढवली. म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया एका अंगानं. परत ब्रह्मविद्या ज्ञानोबरायापर्यंत आली. ज्ञानोबरायाने विचार केला ही ब्रह्मविद्या गुरु आणि शिष्य, गुरु आणि शिष्य ही दोघात जरच ही राजसत्ता, मी सत्ता या भूमिकेतून बोलतोय, ही सत्ता जर दोघातच चालत राहिली, बाप खासदार मुलगा आमदार, अरे बाजारात भाऊ एक पिढी, अरे पिढ्या पिढ्या बाप खासदार मुलगा आमदार, पिढ्यानी पिढ्या. आमच्याकडे 4थी पिढी चालू आहे आता. काय
हे दोघांचं चाललं, समाज उपेक्षित राहील. ही विद्या काय दोघा करताय का? ही सत्ता काय दोघा करताय का? ज्ञानोबाराने विचार करून, ज्ञानोबाराने तिथं एक गुरु एक शिष्य परंपरा खंडित करून ज्ञानोबाराने प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. ब्रह्म ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. राजविद्या होती ना, तिची व्यापकपणा ज्ञानोबाराने तयार केला. अहो, ज्ञानोबाराने हा व्यापकपणा त्या विद्येचा तयार केला, म्हणून तर एवढे महाराज झाले. आता विद्याचा व्यापकपणा म्हणजे महाराज आहे का नुसत्या महाराजाचाच महाराज आहे? ही सत्ता घेऊन महाराज आहे का? सत्ता घेऊन महाराज आहे का? आळंदीला राहून, संस्थेत राहून, कीर्तनाचा गुण घेऊन, प्रवचनाचा गुण घेऊन, वाजण्यात मृदंग वाजवण्याचा गुण घेऊन, गायनाचा गुण घेऊन आज महाराजाकडे जा चिंतन केलं, जर डोळे उघडून कीर्तन ऐकलं तर काय सापडल? काय सापडल? अरे गाणाराच महाराज झालाय, वाजवणाराच महाराज झालाय, टळाटळा बोलणाराच महाराज झालाय. आता अजून कोण कोण महाराज, अजूनही कोण कोण महाराज झालाय? पवाड्यावाला महाराज झालाय, पवाड्यावाला म्हणलो, तमासगीर महाराज झालाय. आणि या सगळ्यात राहून स्वयंपाक करता करता तोही महाराज झालाय. कोण? आचार्य म्हणत त्याला महाराज. कोणाला? त्याला महाराज म्हणते. तीर्थयात्रा काढणारा म्हणा ना महाराज झालाय. किती महाराजाच्या परत, पण या सगळ्याच सत्ता येऊन झाला का? राजसत्ता ही सत्ता म्हणजे गुह्य ज्ञानातली राजविद्या, जी संप्रदायाच्या मार्फत तुमच्या भाग्यानं तुमच्या पर्यंत आली, आमच्या पर्यंत आली. एका महात्म्याच्या रूपात ती तुमच्या आमच्यापर्यंत ती सत्ता आली. कोणती सत्ता? तत्वमसी महावाक्य. कोणती सत्ता? अनुग्रह. ही राजसत्ता ही तुमच्या आमच्यापर्यंत आली ना, ती राजसत्ता तुमच्या आमच्याकडे येऊन त्या सत्तेचा जर अनुभव जर आला आणि त्या राजसत्तेची व्यापकत्व वाढलं, म्हणजे जे राज आहे ते जर महासत्ता आणि महासत्ता. आज प्रयत्न कोणता चालू आहे? महासत्ता. राज्य महासत्ताक बनलं पाहिजे. काय? जी तुम्हाला आम्हाला अनुग्रह मिळाला ना, जे परमार्थातलं तत्व, जे ही राजविद्या तुमच्यापर्यंत आलेली आहे, हा काही सामान्य समजू नका. संप्रदाय निवडून घेऊ नका, संप्रदाय घेऊन वेगवेगळ्या निवडू नका, आणि समाजामध्ये संप्रदायाचा वाद घालू नका. समाजाचं नुकसान आहे याच्यामध्ये. काय? याच्याकरता ग्रंथ चिंतन एवढ्या करताच आपल्याकडे परमार्थ करणारे सुद्धा भ्रमिष्ट होऊन परमार्थ करतात. याने अहंकार तयार झाले. लागलेलं भूत, त्या भूताची सत्ता त्याच्यावर तयार झाली, आणि मग हे म्हणायला लागले लय मोठं भूत लागले. काय? अरे लागलेल्या भूताची सत्ता सगळी ग्रासलं ना तुम्हाला त्याने. तुमच्यातलं तुमचं स्वरूप, परमात्मा स्वरूप, तुमच्यातला मूळ जी सत्ता आहे तो आत्मा, याने गिळून टाकला ना सगळा. नाटाच्या दाबंग्याला गिळले संसारे, गिळून टाकलं सगळा संसाराने तुम्हा आम्हाला गिळून टाकलं. त्याच्यामध्ये अहम ते अस्मी हा एक संसार, आणि त्याच्यातला जरा शब्द कठीण पुढे आला, पण मला त्रास होईल त्याचा म्हणून ओळखतो. एक अहम दे अस्मी, मी देव, हा एक संसार, आणि दुसरा मी देव
आपल्याला कोणता त्रास होतोय आता? मी देव आहे याचा. हं? कोणता त्रास होतो? काय? मी देव आहे याचा. अहम ब्रह्मना अहम ब्रह्मास्मी. काय? अहम देह आणि अहम ब्रह्म. हा, तो तरी जाईल, तो संसार तरी बाद होईल. अहम देहास्मी हा संसार बाद होईल, नवे नवे झाला. महात्म्याने हरिभजनी हे दवळले जग चुकविला लाग कळीकळाचा केला अनेकांचा तो संसार अहम देहास्मी या वृत्तीचा बाद केला, म्हणजे या संसाराचा बाद झाला. परंतु आता अहम ब्रह्म या संसाराचा खूप त्रास होता. तुका म्हणे अहम ब्रह्म. तुकामध्ये अहम ब्रह्म आडे उडी भ्रम. भ्रमच म्हणलंय त्याला. कोण म्हणून त्याला अहम ब्रह्माला भ्रम म्हणता येईल? कधी? पहिल्यांदा अहम देहास्मी जे मानलं ना, अहम देहास्मी जे मानलं ना, सगळा अहम देहास्मीचा जो विस्तार आहे ना, त्या विस्ताराचं नाव जीवपणा. जीवाला अनुसरून जी दशा स्वीकारली ना, ही दशा आपण मानलेली आहे ना, ऐका, ही मानलेली आहे ना, ही मानलेली दशा समजून घ्या. आणि मानलेली दशा समजली का तिथं अहम ब्रह्म ही मांडी, तिथं अहम ब्रह्मास्मी ही तिथं मांडायचंय. पहिल्यांदा तिथं मांडणं गरजेचं आहे. काय? वेळ संपला आपला. पहिल्यांदा अहम ब्रह्म अहम देहास्मी हा जो पसारा मांडलाय ना आपण, ह्या पसाऱ्यामध्ये समजून घ्यायचा हा प्रकार. हे ग्रंथ आपण ऐकतो ना, याच्यामध्ये अहम देहास्मी हे सगळं समजून सांगितलंय आमच्या महात्म्याने. आता आपण ऐकतो ना पंचीकरण. पंचीकरण जे मांडलंय, काय मांडलंय? अरे तुमचा आमचा संसारच मांडलाय सगळा, तुमचा आमचा जीवपणाच मांडलाय. कशा करता पंचीकरण सांगावं लागलं? पंचीकरण काय आहे? पंचीकरण आहे हा प्रक्रिया ग्रंथ आहे. काय? पहिल्यांदा हे तुमचं आमचं जे मांडलं ना, जीव दशा प्राप्त आहे ना, जीवपणा मांडला ना, तो समजावून घ्यायचा पहिल्यांदा. 7 दिवसामध्ये खटलाच. 7 दिवसामध्ये परीक्षेत तरुण गेला आणि मग मरायच्या टायमाला ते भागवत लावायचं. कोणत्या भ्रामकल्पना आहे तुमच्या? 7 दिवसामध्ये परीक्षित राजाचा उद्धार झाला आणि तुमचा होणार नाही का? कितवं वर्ष आहे सप्ताचं? म्हणजे 51. कशाचं सप्ताचं 51 वर्ष? अरे तुमचं कितवं वर्ष आहे? तुमचं कितवं वर्ष आहे? सप्ताचं नका मांडू. तुमचा आपल्या अंतःकरणातला परमार्थाची भूमिका, परमार्थ आपला कुठपर्यंत आलाय या भूमिकेत येते. महात्म्याने मोठ्या तळमळीनं ज्यांचा आपण जय जयकार करतो, त्या महात्म्याने तुमच्या आमच्या उद्धारा करता कुणाच्या काट्या खाल्ल्या, कुणाचे दगड खाल्ले. हे नुसतं सांगायचं नाही तुकोबारायचं चरित्र. हे सांगायचं नाही, केवळ सांगायचं नाही, त्यांची परमार्थिक दिशा त्या अंगातून प्राप्त झाली. तुकोबारायांच्या जीवन चरित्राचा जर पाहिलं ना, पूजनीय गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांनी तुकोबारायांचा संसार आणि तुकोबारायांचा परमार्थ, तुकोबारायांचा परमार्थ हा तुकोबारायांचा संसार आहे आणि तुकोबारायांचा संसार, तुकोबारायांचा परमार्थ हा तुकोबारायांचा संसार आहे. संसार आणि परमार्थ या दोन भूमिका असू शकत नाही. आपण चिंतन करताना आपण त्यांच्या नुसत्या चरित्राचा, त्यांच्या कथेचा विचार करायचा नाही, तर त्यांच्या मूळ स्थितीचा विचार करायचा. आणि ती मूळ स्थिती प्रत्येक संतांनी तुकोबारायांच्या अधिकाराचं वर्णन करताना, अधिकाराचं चिंतन करताना, तुका झाला शे कळस आणि तुका आकाशा एवढा असतो. आज एक अहम आणि सोहम या दोन भूमिकेच्या संबंधानं गाथाभाष्य याच्यामधून तुकोबारायचा जो अभंग आपण चिंतनाकरता संकल्पित केला, त्या संपूर्ण अभंगाची कारण मीमांसा, आपल्या चाललेल्या सत्संगाची कारण मीमांसा म्हणजे थोडक्यामध्ये प्रस्तावना आज आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपला हा चाललेला सत्संग, या सत्संगामध्ये अगदी आपण सुंदर श्रवण कर. मी अगोदर वाटलं मला बाबांनी आपलं भागवत चिंतन ज्या वेळेला त्याची सांगता केली, तर त्यावेळेला
लगेच सुरू करायचं म्हणलं नाही, एक 5-10 मिनिटाचे आपलं पाणी वगैरे पितील बसा. परंतु तुमची बैठकही चांगली आहे. याचा अर्थ तुमची ही जी बैठक चांगली आहे याचा अर्थ तुमच्या अंतःकरणाची बैठक ही चांगली आहे. मी फक्त आजच्या एक तासाच्या भूमिकेतून माझ्यासारख्याच्या दृष्टिक्षेपात येत आहे. बाबांनी तर यांनी गेली 3 दिवसापासून हे वातावरण बैठक तुमच्या अंतःकरणाची तयार केलेली आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचं झालेलं चिंतन, त्या चिंतनाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय. जय हरी. सर्वांना स्तुती म्हणून नाही पण एक आपलं कर्तव्य म्हणून मंडळातर्फे धन्यवाद देणं हे आपलं गरजेचं आहे. पण नुसतं धन्यवाद देणं बी बरोबर नाही. धन्यवाद तर देणारच, कृतज्ञता आपण सर्व व्यक्त करणारच. मी व्यक्त करतो म्हणजे तुमचा सर्वांचा भाव